मी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी बोलते. नुकताच 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता माझ्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. माझ्या सांसारिक आयुष्यामध्ये मी माझं पहिलं पाऊल टाकलं. संगमनेर या माझ्या जन्मभूमीमध्येच माझा विवाह सोहळा पार पडला आणि जड अंतकरणाने माझ्या आईवडिलांनी माझं कन्यादान केलं. जसं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं सुखी संसाराचं, तसंच माझं सुद्धा सुखी संसाराचं स्वप्न होतं आणि तेच स्वप्न माझं या दिवशी पूर्ण झालं. माझ्या वडिलांनी जे स्थळ माझ्यासाठी पसंत केलं, जो मुलगा माझ्यासाठी निवडला, जी फॅमिली माझ्यासाठी निवडली, त्याच फॅमिलीमध्ये मी लग्न केलं. मुलींसारखं पळून जाऊन किंवा आईवडिलांची मान खाली घालावी लागेल असं वाईट कृत्य मी कधीच केलं नाही. माझ्या आईवडिलांची नेहमीच मी इज्जत राखली. माझ्या आईवडिलांनी माझं हे लग्न शाही पद्धतीने पार पाडलं. का? कारण समोरच्या लोकांची जशी इच्छा असते त्या पद्धतीनेच आपल्याला करावं लागतं आणि त्याच इच्छेचा मान ठेवून माझ्या वडिलांनी हे लग्न शाही पद्धतीने पार पाडलं. परंतु कोणतंही वारकरी संप्रदायावर बोट ठेवलं जाईल किंवा वारकरी संप्रदायाला नाव ठेवलं जाईल असं गैरकृत्य या विवाह सोहळ्यामध्ये नव्हतं. लग्न सोहळा जरी शाही पद्धतीने असला तरी सुद्धा वारकरी संप्रदायाला जोडूनच हा विवाह सोहळा होता. नुकतीच माझ्या सुखी संसाराची सुरुवात होणार होती. सगळं काही अगदी मनाप्रमाणे होत होतं. खास करून माझ्या वडिलांनी त्यांचे तसे संस्कार त्यांनी मला दिले तशाच संस्कारात वाढलेला मुलगा माझ्यासाठी निवडला, तशीच फॅमिली माझ्यासाठी निवडली. एवढं सगळं व्यवस्थित असून सुद्धा काही लोक इतकी खालच्या थराला गेली की त्यांनी या विवाह सोहळ्यावर सुद्धा काही नकारात्मक टीका केल्या. विवाह सोहळा शाही असला तरी सुद्धा लग्नाचा सगळा खर्च माझ्या आईवडिलांनी एकट्यांनी केला नाही. आमच्यावर प्रेम करणाऱ्या वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी जवळजवळ 90% खर्च केलेला होता. त्यामुळेच हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. अरे, तुम्हाला जशा लेकीबाळी आहेत तशीच मी सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, म्हणून इतक्या खालच्या थराला जाऊ नका. काहीही उठसूट निगेटिव्ह कमेंट आणि टीका तुम्ही माझ्या वडिलांवर आणि या लग्नावर करत आहात. लग्न होऊन आज बरेच दिवस उलटले तरी सुद्धा लोकांचं उलटसुलट बोलणं सुरू आहे. ज्यावेळेस माझा साखरपुडा झाला त्यावेळेस सुद्धा लोकांनी खूप उलटसुलट वाईट कमेंट केल्या होत्या. जशी माझ्या आयुष्याची सुरुवात झाली तेव्हापासून तुमचं वाईट बोलणं सुरू आहे. असं म्हटलं जातं की ज्या गोष्टींमध्ये आधीपासून कटकट असते ती गोष्ट आयुष्यभर तशातच जाते. लग्न हे एक सुंदर आणि शुभ कार्य आहे. त्यामध्ये कोणतेही विघ्न नको असतात. पण तरीसुद्धा काही खालच्या पातळीच्या लोकांनी या विवाह सोहळ्यामध्ये अनेक पद्धतीचे विघ्न आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पांडुरंगाच्या कृपेने हा विवाह सोहळा सुखी संपन्न झाला. एवढं तर सोडा, लोकांनी टीका केल्या इथपर्यंत सगळं आम्ही सहन केलं आणि ते मर्यादेमध्ये सुद्धा होतं. पण आता तर काही लोक इतकी खालच्या थराला गेली की लोकांनी अक्षरशः वेगवेगळे व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओचं टायटल दिलं, इंदुरीकर महाराजांचा जावई चुकीचा निघाला, इंदुरीकर महाराज फसले किंवा इंदुरीकर महाराजांच्या मुलीचे लग्न मोडले. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा गृहप्रवेश होताच तिचा संसार उद्ध्वस्त झाला. अरे, कमीत कमी थोड्याफार तरी लाजा वाटू द्या. इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. एखाद्या मुलीच्या आयुष्याला उद्ध्वस्त करण्यावर तुम्ही आले. पैसाच कमवायचा असेल ना तर कष्ट करा, मेहनत करा आणि स्वकष्टाने पैसा कमवा. दुसऱ्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून कमावलेला पैसा तुम्ही आयुष्यभर खाऊ शकणार नाहीत. तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज यावेत यासाठी तुम्ही इतक्या नीच पातळीला गेले की एखाद्याचा सुखी संसार सुरू होण्याच्या आधीच तुम्ही तो उद्ध्वस्त करायला निघालात. काही लोकांनी तर अक्षरशः इंदुरीकर महाराज यांनी मुलीचं लग्न पार पडताच घेतला अखेरचा श्वास. इंदुरीकर महाराजांना आला हार्ट अटॅक. इंदुरीकर महाराजांचा मृत्यू झाला. इथपर्यंत सुद्धा तुम्ही खालच्या पातळीला गेले. कुठे फेड आली एवढं पाप? आपल्याकडून जर कोणाचं चांगलं होत नसेल ना तर वाईट सुद्धा माणसाने करू नये. नाहीतर कर्म हे केव्हा फिरून येईल कधीच सांगता येणार नाही. दुसऱ्याला मारण्यावर बसणाऱ्यांनो, तुमच्यावरती ही वेळ येऊ शकते. म्हणून कोणाला नाही पण ईश्वराला तरी घाबरा. मला हे सगळं बोलून कोणाचंही मन दुखवायचं नाही, पण आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं. लोक आम्हाला चुकीचं बोलले ते सुद्धा आम्ही सहन केलं. लोकांनी अनेक प्रकारच्या नकारात्मक टीका आमच्यावर केल्या ते सुद्धा आम्ही मुकाटपणे सहन केलं. पण आम्ही जितकं जास्त सहन करत गेलो तितकंच लोकांची हिंमत अजून वाढत गेली आणि लोक अक्षरशः आमच्या मृत्यूपर्यंत आणि लग्न मोडण्यापर्यंत आले.
हे लोकांचं आता अति झालेलं आहे. माणसाने वाईट कर्म करावं, पण इतकंही वाईट करू नये की देव त्याला कधीच माफ करू शकणार नाही. माझ्या वडिलांनी अनेक लोकांनी टीका करून बोलले होते की तुम्ही इतरांच्या मुलींना बोलतात. माझे वडील काही वेळा त्यांच्या कीर्तनामध्ये थोडंफार विनोदाच्या भाषेमध्ये इतरांच्या मुलींना बोलले असतील, परंतु कोणाच्या मुलीला लग्न संसार मोडणारी इतपत आणि कोणालाही मारण्या इतपत कधीच बोललेले नाहीत. त्यांनी आजपर्यंत वयाची 30 वर्ष फक्त आणि फक्त समाज प्रबोधनाचं काम केलं. लोकांना चांगला रस्ता चांगला मार्ग दाखवण्याचं काम केलं. लोकांनी त्यांना खूप हिणवलं. काही लोक बोलले की महाराजांनी हरामाचा पैसा कमवला. माझ्या वडिलांनी हरामाचा पैसा कमवला नाही. त्यांनी तेवढे कष्ट केले, मेहनत केली. घरी बसून मोबाईलवर कमेंट करून बोलणं फार सोपं असतं, पण चार चौघांमध्ये नाही तर लाखो करोडो लोकांच्या समोर बोलून बघा आणि तुम्ही सुद्धा पैसा कमवा. जेवढं आपण बोलतो तेवढं करणं सोपं नसतं. माझ्या वडिलांनी आजपर्यंत लोकांचं चांगलंच केलेलं आहे, पण त्यांना त्यांचं फळ मात्र वाईटच मिळालं. आम्ही कधीच कोणाला बोलायला गेलो नाही. आम्ही फक्त एवढंच म्हटलं, ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्यासोबत. जो जसं बोलेल तो त्याचं फळ भोगेल. लोकांनी माझ्या वडिलांना एवढं सुद्धा बोलले की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. लोक म्हणायचे की तुम्ही आम्हाला खूप ज्ञान देता आणि स्वतः मात्र त्याचं अनुकरण अजिबातच करत नाही. माझे वडील कोणालाही एकट्याला कधीच बोलले नाही. ज्याची परिस्थिती जशी असेल, ज्याचं अंथरूण जसं असेल, त्याने त्याची ऐपत आणि परिस्थिती बघूनच आपले पाय पसरावे, हीच माझ्या वडिलांची शिकवण होती. मी सुद्धा वयाची 20 वर्ष माझ्या वडिलांजवळ राहिली, पण तरी सुद्धा कधीच त्यांची मान खाली जाईल असं गैरकृत्य आम्ही कधीच केलं नाही. असो, खूप खंत वाटते, बोलायला खूप आहे, पण तुमच्यासारखं जर आम्ही पण वाईट बोलू लागलो तर पांडुरंग आम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय अंतर राहील. म्हणून ज्याला जसं वाटेल तो तसं वागेल. मला वाईट कशाचंच वाटलं नाही. फक्त याच गोष्टीचं मला मनापासून वाईट वाटलं की माझा संसार सुरू होण्याआधीच लोकांनी तो मोडण्यावर आणला. याचंच मला अति दुःख झालं. इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह सोहळा 3 मे 2026 रोजी सायंकाळी पार पडला. हा विवाह सोहळा म्हणजे तिच्या आयुष्याची गोड सुरुवात होती. प्रत्येक मुलीचं जसं स्वप्न असतं की आपलं वैवाहिक आयुष्य सुंदर जावं किंवा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही इच्छा असतात, तसंच तिच्या सुद्धा इच्छा होत्या. तिच्या वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचं स्वप्न पूर्ण केलं. तिला ज्याही गोष्टी हव्या होत्या त्या पद्धतीने त्यांनी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, जे की प्रत्येकाचा बाप असतो. परंतु सुखी संसाराचे स्वप्न उराशी घेऊन तिने आयुष्यामध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि लोकांनी मात्र अत्यंत खालच्या पातळीच्या कमेंट केल्या, व्हिडिओ बनवले. खरं तर हे खरंच खूप वाईट आहे. एखाद्याला वाईट बोलताना आपण किती चांगले आहोत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. बिचारीचा संसार सुरू होत होता. खरं तर इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. आजकाल आपण जर समाजामध्ये पाहिलं तर 100 मधून 60 ते 70% विवाह हे पळून जाऊन होतात किंवा आई वडिलांच्या मनाविरुद्ध होतात, ज्यामुळे बरेचसे घटस्फोट आणि आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. पण या एवढ्या नास्तिक किंवा कलियुगामध्ये सुद्धा इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलाला आणि मुलीला खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. त्यांच्या मुलीने कधीच आपल्या वडिलांच्या मनाच्या बाहेर काहीच वाईट कृत्य केलं नाही. इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीसाठी जो वर निवडला त्याच्याशी तिने लग्न केलं किंवा इंदुरीकर महाराजांनी जे संस्कार आपल्या मुलीला दिले त्याच संस्कारातला मुलगा तिच्यासाठी निवडला, तशीच फॅमिली तिच्यासाठी निवडली. म्हणून इंदुरीकर महाराजांवर आणि त्यांच्या मुलीवर टीका करण्या इतपत किंवा वाईट बोलण्या इतपत आपली कुणाचीच लायकी नाही. दुसऱ्याला बोलण्याआधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. लोकांनी तिचा संसार मोडण्या इतपत आपली मतं मांडली, मग आपल्या मुली किती चांगल्या आहेत याचा विचार बोलणाऱ्याने कधी केला का? कधीच केला नाही. इंदुरीकर महाराजांनी जरी लग्न साधी करण्याचा संदेश दिला असला तरी सुद्धा तो संदेश प्रत्येकासाठीच नव्हता. इंदुरीकर महाराजांचा बोलण्याचा साधा सरळ अर्थ होता की ज्याची जशी ऐपत असेल त्याने तसं लग्न करावं. त्यांचा बोलण्याचा हाच साधा अर्थ होता. पण लोकांनी त्याच्यावर सुद्धा नकारात्मक भाष्य केलं. एखाद्याचं आपल्याला चांगलं करता येत नसेल ना तर एखाद्याचं वाईट सुद्धा करू नये. काही लोकांनी तर अक्षरशः इंदुरीकर महाराज यांचा मृत्यू झाला किंवा इंदुरीकर महाराज यांना मुलीच्या लग्नानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आला
इथपर्यंत सुद्धा कमेंट केलेले आहेत किंवा व्हिडिओ बनवले आहेत. अरे दुसऱ्याला बोलण्याआधी किमान देवाला आणि कर्माला तरी घाबरा. आपण जसं कर्म करतो तेच कर्म फिरून येतात हे कधीच विसरू नका. तुम्हाला जर दुसऱ्यांचं बघावंसं वाटत नसेल तर डोळे बंद करा. एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर त्याचं वाईटही चितू नका. बाकी ज्यांना इंदुरीकर महाराजांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या कन्येला आणि जावयाला शुभ आशीर्वाद द्या, जेणेकरून त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानाने आणि आनंदाने जाईल. लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओ.